चला मित्रांनो, आता आपण एखाद्या नंबरचा लॉग कसं काढायचं हे शिकल्यानंतर आज आपल्याकडे जर एखादा नंबर असेल तर त्याचा अँटी लॉग कसं काढायचं ते बघू. तुम्हाला जर अँटी लॉग काढायचा असेल तर लॉग मात्र काढताच यायला पाहिजे. जर आपण लॉग काढला तरच अँटी लॉग काढू शकतो. आता तुर्तास मी इथे काय करतो, एक 2-3 नंबर घेतो ज्याचं तुम्हाला लॉग आणि अँटी लॉग दोन्ही काढून दाखवतो आणि नंतर आपण स्पेसिफिकली लॉग काढल्यानंतर नेमका अँटी लॉग कसं काढायचं फक्त तेवढं बघूया. ठीक आहे. सो चला सुरुवात करू. सध्या मी एक रँडम नंबर घेतो आहे. फॉर एक्झाम्पल माझ्याकडे नंबर आहे 9238. ओके, असा माझ्याकडे एखादा नंबर आहे आणि ह्याचं मला काय काढायचं आहे, सपोज पहिले लॉग काढायचं आहे. एकदा लॉग झाला की आपण अँटी लॉग काढू. चला, लॉग काढायची प्रोसिजर काय आहे, एकदा कॅरेक्टरिस्टिक्स आणि नंतर मेंटिसा. बघा, हा जो गिव्हन नंबर आहे हा एकपेक्षा मोठा आहे, त्याच्यामुळे ह्याचा कॅरेक्टरिस्टिक्स कसं काढणार, तर जर जिथे आपला डेसिमल पॉईंट आहे, आता इथे डेसिमल पॉईंट दिसत नाही आहे पण तो 8च्या नंतर आहे, तर डेसिमल पॉईंटच्या आधी किती डिजिट येत आहेत ते डिजिट मोजायचे. 1 2 3 4 4 डिजिट येत आहेत. 4 डिजिट -1 जर केला तर येणार 3, म्हणून माझं कॅरेक्टरिस्टिक्स आहे 3. 3 नंतर देणार मी डेसिमल पॉईंट आणि आता काढणार मेंटिसा. मेंटिसा काढायची प्रोसिजर काय आहे, तर दिलेल्या नंबरला 2-2 डिजिटच्या पेअरमध्ये डिवाईड करायचं. तर आता माझ्याकडे 9238 असे 2-2 डिजिटच्या 2 पेअर झालेले आहे. मग मी काय करणार, 92ला 3 आणि 8च्या कॉलममध्ये लॉग टेबलमध्ये बघणार. ठीक आहे. सो बघा, मी 92ला आधी 3च्या कॉलममध्ये बघतो आहे. आपण लॉगच्या टेबलमध्ये जाऊया. आता लॉग टेबलमध्ये बघा काय नंबर आहे रे आपला, 92ला 3मध्ये. सो मेन कॉलममध्ये 92. यस, मेन कॉलममध्ये आहे 92 आणि सब कॉलम 3मध्ये आपल्याला जायचं आहे. हा बघा माझ्याकडे सब कॉलम 3 आहे. सो जर 92ला तुम्ही 3मध्ये बघितलं तर येणारा नंबर आहे 9652. म्हणून मी काय करतो आहे, 9652 आधी लिहून घेतो. त्याच्यानंतर उरलं काय आहे बघा, 92ला आपण 3मध्ये बघितलं, आता 8मध्ये बघायचं आहे. तर हा 8 जो कॉलम आहे तो कशाचा कॉलम आहे, मीन डिफरन्सचा कॉलम आहे. चला परत जाऊया लॉग टेबलमध्ये. हा इथे तुम्हाला दिसत असेल मीन डिफरन्सचा कॉलम आहे ना. सो 92मध्ये आपण मीन डिफरन्सच्या कॉलममध्ये जाणार आहे. कुठे बघायचं आहे आपल्याला, इथे बघा दिलेलं आहे. कुठे बघायचं आहे मीन डिफरन्स, 8मध्ये. इथे लिहून घेतो आहे मी, मीन डिफरन्स 8 आहे. मग चला मीन डिफरन्स 8मध्ये बघूया. सो हा बघा मीन डिफरन्स 8चा कॉलम आहे आणि मी बघतो आहे 92मध्ये. सो काय लिहिलं आहे रे, 4. सो मला काय करावं लागेल, 4 इथे ॲड करावं लागेल. सो हा नंबर झालेला आहे 9656 अँड दिस 9656 इज माय मेंटिसा. ओके. आता मेंटिसा एकदा काढून झालं की मी तुम्हाला अँटी लॉग काढून दाखवतो. लक्षात ठेवा, अँटी लॉग हा नेहमी आणि नेहमीच फक्त मेंटिसाचा निघतो. मेंटिसाचा जर तुम्ही थोडा स्टडी केलं तर तुमच्या लक्षात येईल की मेंटिसाची सुरुवात होतं आहे पॉईंटपासनं. सो 0.9656 आणि इकडे जर मी तुम्हाला अँटी लॉगचे टेबल दाखवले, अँटी लॉग, तर याची बघा सुरुवात पण होते डेसिमलपासनं. सो 0.00पासनं तर अप टू 0.99पर्यंत आहे की नाही, दिसतंय तुम्हाला. यस, अप टू 0.99पर्यंत. म्हणजे अँटी लॉग काढतेवेळी आपल्याला मेंटिसाच बघायचं आहे, हे मात्र क्लिअर आहे. चला काढूया अँटी लॉग. सो लेट स्टार्ट विथ मेंटिसा. इथे काय करायचं, मेंटिसाचे 4 डिजिट जे असतात त्याच्यामध्ये परत लॉगसारखंच 2-2 डिजिटच्या पेअर करायच्या. तर आता माझ्याकडे 0.96 आहे. सो मी काय करणार बघा, या 0.96ची एक पेअर बनवणार आणि 5 आणि 6 हे दुसऱ्या नंबरची एक पेअर बनवणार. सो मी आधी काय करणार, 0.96ला सब कॉलम 5मध्ये बघणार आणि मग 0.96ला मीन डिफरन्स 6मध्ये बघणार. ठीक आहे. सो बघा अँटी लॉग काढतेवेळी मेंटिसा घेतो आहे 0.96 पहिली पेअर, जिला मी बघणार आहे सब कॉलम 5मध्ये आणि मीन डिफरन्स 6मध्ये. चला अँटी लॉगच्या टेबलमध्ये जाऊया. अँटी लॉगच्या टेबलमध्ये आल्यानंतर 0.96ला 5मध्ये. सो 0.96 आहे माझ्याकडे. हा बघा अँटी लॉगचा टेबल आहे. 0.96ला मी कुठे बघतो आहे रे, 5मध्ये बघतो आहे. सो बघा 0.96ला मी 5मध्ये बघितलं. काय नंबर दिसतो आहे, 9226. चला लिहून घ्या, 9226 आणि मीन डिफरन्स किती, 6मध्ये. सो मीन डिफरन्सच्या टेबलमध्ये हा बघा इकडे इथे दिसतो आहे ना तुम्हाला, हा मीन डिफरन्सचा टेबल आहे ना, हा पूर्ण मीन डिफरन्सचा टेबल आहे. त्याच्यामध्ये कॉलम नंबर 6मध्ये बघा, कॉलम नंबर 6
कुठल्या नंबरच्या पुढे 0.96च्या पुढे काय नंबर दिला रे 13. हा बघा दिसतोय का तुम्हाला 13. सो हा 13 नंबर जो आहे तो मी काय करून घेणार आहे ॲड करून घेणार आहे. मग येणारा नंबर काय 6 + 3 9 2 + 1 3. सो 9239 9239. आता बघा हा जो नंबर आहे 9239 हा जरी मी लॉक टेबलवरनं काढला असेल सॉरी अँटीलॉकच्या टेबलवरनं काढला असेल तरीसुद्धा हा माझा फायनल अँटीलॉग नाही. मला काय करायचं आहे तर जेव्हा तुम्हाला हा नंबर मिळेल अँटीलॉकच्या टेबलवरून तेव्हा फर्स्ट डिजिट नंतर एक डेसिमल पॉईंट द्यायचं आणि इंटू 10चा पॉवर जो कोणता कॅरेक्टरिस्टिक असेल ज्याचा आपण अँटीलॉक काढत आहोत तो कॅरेक्टरिस्टिक्स 10च्या पॉवरमध्ये लिहायचा. इथे 3 कॅरेक्टरिस्टिक आहे म्हणून मी लिहितो आहे 10⁻³ अँड धिस इज युअर अँटीलॉग. आता सपोज या नंबरमध्ये मला 10⁻³ नाही पाहिजे असेल मला तो कॅन्सल करून घ्यायचा आहे तर 10च्या पॉवर 3ला कॅन्सल करण्यासाठी -3 आलं पाहिजे इथे आणि हे -3 आणायचं असेल तर मग आपल्याला काय करावं लागेल हा जो आपला डेसिमल पॉईंट आहे या डेसिमल पॉईंटला राईट साईडला शिफ्ट करावं लागेल. किती डिजिटने शिफ्ट करावं लागेल 3 डिजिटने. सो फायनल नंबर काय झाला मग आपला 9239. ठीक आहे. सो हे दोन्ही नंबर इन टर्म्स ऑफ 10⁻³ किंवा विदाउट 10⁻³ बाय शिफ्टिंग द डेसिमल बोथ द नंबर्स आर करेक्ट. ओके. सो आता आपण या एका नंबरचा लॉग आणि अँटीलॉग कसं काढलं ते बघितलं. तसंच मी काय करतो एक दुसरासुद्धा नंबर घेतो आणि त्याचासुद्धा तुम्हाला एकदा लॉग आणि अँटीलॉग काढून दाखवतो. त्याच्यानंतर मात्र आपण सिम्पली फक्त लॉग अवेलेबल असेल तर डायरेक्टली अँटीलॉग कसं काढायचं ते बघू. ठीक आहे. चला नेक्स्ट नंबर आपण घेऊ 0.03086. ओके. आता या नंबरचा मला पहिल्यांदा काढायचा आहे लॉग आणि त्याच्यानंतर लॉग काढल्यानंतर मला करायचं आहे त्याचा अँटीलॉग. सो मी काय करतो आहे पहिले लॉग काढतो. लॉग काढायचं म्हणजे सगळ्यात आधी काय घ्यावं लागेल कॅरेक्टरिस्टिक्स. तर बघा दिलेला नंबर हा 1 किंवा त्याच्यापेक्षा मोठा और 1 पेक्षा छोटा आहे का तर हा नंबर 1 पेक्षा छोटा आहे. मग नंबर 1 पेक्षा छोटा असेल तर कॅरेक्टरिस्टिक्स कसं काढायचं डेसिमल पॉईंट जो आहे त्याच्या आधीचा 1 झिरो काउंट करायचा आणि डेसिमलच्या नंतर किती झिरो आहे ते बघायचं पण लगेच आलेले झिरो. आता बघा डेसिमलच्या नंतर इथे एकच झिरो आहे त्याच्यानंतर जर बघितलं तर 3 आणि 0 आहे तर 3च्या नंतर जो झिरो आलेला आहे त्याला आपण काउंट करत नाही फक्त डेसिमलच्या आजूबाजूचे झिरो विचार करतो. सो डेसिमलच्या आधीचा 1 झिरो प्लस डेसिमलच्या नंतरचा 1 झिरो असे झाले 2 झिरो म्हणून मी कॅरेक्टरिस्टिक्स लिहिणार 2 आणि त्याच्यावर देणार बार कारण नंबर हा 1 पेक्षा छोटा आहे. सो 2 बार दिल्यानंतर मग घेऊया डेसिमल पॉईंट आणि आता शोधूया मेंटिसा. मेंटिसाची प्रोसिजर काय आहे की दिलेल्या नंबरचे जे पहिले नॉन झिरो 4 डिजिट आहे ते बघायचे त्यातल्या 2-2 डिजिटची 2 पेअर बनवायची. इथे 30 आणि 8 आणि 6 अशा 2 पेअर झालेले आहे. या 30ला मी शोधणार सब कॉलम 8मध्ये आणि मीन डिफरन्सच्या कॉलम 6मध्ये. चला मग आपण लिहून घेऊया 30ला सब कॉलम 8मध्ये बघूया. चला लॉगच्या टेबलवर जाऊ आधी. सो कुठे आहे आपलं लॉगचं टेबल हा लॉगचा टेबल आहे. लॉगमध्ये बघा 30 नंबर दिसतो आहे मला. ओके. या 30ला मी कुठे शोधणार आहे रे 8मध्ये. सो 8च्या कॉलममध्ये 30 बघा हा दिसतोय ना 8 आयदर तुम्ही वरून जा किंवा खालीन एकच आहे. सो 8च्या कॉलममध्ये तुम्ही 30ला शोधताय किती मिळालं रे 44886 दिसलं का तुम्हाला. बघा 30च्या कॉलममध्ये किती सापडत आहे 4886 ते मी इथे लिहून घेतो आहे 4886. मग काय करायचं रे मग जायचं आहे मीन डिफरन्सकडे. मीन डिफरन्स कितीमध्ये शोधावं लागेल ते हे बघा 30ला आपण 8मध्ये शोधलं. आता जाऊया 6कडे. तर मीन डिफरन्स 6मध्ये बघा 30च्या पुढे काय लिहिलेलं आहे 30च्या पुढे मीन डिफरन्स 6मध्ये लिहिलेलं किती आहे बघा बरं. यस मला हे 9 दिसतं आहे बरोबर आहे. सो मग मी काय करणार 9 इथे ॲड करून घेणार. सो हा नंबर काय होईल रे 4895 म्हणजे 4895 झाला माझा मेंटिसा 4895. ठीक आहे. आता मला काढायचं आहे अँटीलॉग. मी ऑलरेडी बोललेलो आहे की अँटीलॉग जर काढायचं असेल तर तुम्हाला आधी लॉग काढता यायला पाहिजे. ठीक आहे. सो एकदा तुम्ही लॉग काढला की लॉगचा जो मेंटिसा आहे त्याचा आता आपण अँटीलॉग काढूया. नाव मेंटिसा जो आहे तो आहे बघा इथे 0.4895 म्हणून मी 0.48ची एक पेअर बनवणार आहे आणि तिला शोधणार आहे सब कॉलम 9मध्ये आणि मीन डिफरन्सचं कॉलम 5मध्ये. तर मी इथे लिहून टाकतो आहे 0.48ला मी शोधतो आहे 9मध्ये आणि मीन डिफरन्स शोधणार आहे
5मध्ये. ठीक आहे, चला बघा बरं अँटीलॉगच्या टेबलमध्ये जाऊया आपण. ठीक आहे, हे बघा लॉग आणि अँटीलॉगचे टेबल जवळजवळ दिसायला सारखे आहेत, त्याच्यामुळे नेहमी एक कन्फ्युजन राहील की आपण एखादा नंबर शोधतोय तर तो लॉगच्या टेबलमध्ये शोधतोय की अँटीलॉगच्या. काळजीपूर्वक बघायचा, अँटीलॉगचा टेबल हा डेसिमल पॉईंटपासून सुरू होतोय, त्याच्यामुळे तो त्याच टेबलमध्ये बघावं लागेल. ठीक आहे, सो काय नंबर होता आपला 0.48ला 9मध्ये. चला हे बघा इथे पहिलाच टेबल आहे अँटीलॉगचा 0.48ला सब कॉलम 9मध्ये. तर काय लिहिलेलं आहे रे, दिसतंय का तुम्हाला? हे बघा 3083 दिसतंय, 3083. मग मी इथे लिहून घेतो आहे माझ्या याच्यात 3083 प्लस मीन डिफरन्स बघायचा कुठे 5मध्ये. चला मीन डिफरन्स 5च्या कॉलममध्ये बघा, मीन डिफरन्स किती सापडत आहे 4. मग तो काय करा रे, ॲड करा. +4 ॲड केलं काय झालं बेटा 3087. आता बघा अँटीलॉग काढतोय आपण, 3087 आहे तसं लिहून घेतलं, पण इथे अँटीलॉग संपत नाही. एकदम छोटीशी स्टेप आहे. ती स्टेप अशी आहे की जो पहिला डिजिट असतो त्याच्यानंतर द्यायचं डेसिमल पॉईंट. ऑलवेज तुम्हाला ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे, पहिल्या डिजिटनंतर डेसिमल पॉईंट इंटू 10चा जो पॉवर आहे तो असेल तुम्ही ज्याचा अँटीलॉग काढला आहे त्याचा कॅरेक्टरिस्टिक्स. तर इथे कॅरेक्टरिस्टिक्स होतं 2 बार, म्हणजेच 10चा पॉवर असेल -2. ओके, हा तुमचा अँटीलॉग काढून झालेला आहे. आता सपोज मला माझ्या आन्सरमध्ये -10⁻² नाही पाहिजे, मग 10⁻² कॅन्सल करायचं असेल तर 10⁻+2 घ्यावं लागेल, आणि 10⁻+2 घेण्यासाठी या डेसिमल पॉईंटला कोणीकडे शिफ्ट करावं लागेल, तुम्हाला लेफ्टला शिफ्ट करावं लागेल, कारण +2 पाहिजे. मायनस पाहिजे असतं तर राईटला शिफ्ट केलं असतं. मग किती डिजिट शिफ्ट करावं लागेल, 2 डिजिट. सो हा नंबर होईल 0.03087. सो बोथ दी नंबर्स आर करेक्ट. चला आता आपण काय करणार, आता डायरेक्ट काही नंबर घेतो मी जे लॉग आहेत कुठल्या तरी नंबरचा, आणि त्याच्यावरनं सरळ आपण अँटीलॉग काढणं शिकूया. चला, सो फॉर एक्झाम्पल माझ्याकडे लॉग काढल्यानंतर आलेला नंबर आहे 2 bar.3018. ओके, सो चला आपण याचा अँटीलॉग काढूया. बघा एकदम सोपं आहे, मेंटिसाचा अँटीलॉग निघत असतो, म्हणून इथे मेंटिसा बघा काय आहे 0.30. त्याला कुठे शोधणार रे, सब कॉलम 1मध्ये आणि मीन डिफरन्सचा कॉलम 8मध्ये. सो 0.30ला मी सब कॉलम शोधतोय 1 आणि मीन डिफरन्सचा कॉलम आहे 8. ठीक आहे, चला डायरेक्ट अँटीलॉगच्या टेबलवर जाऊया, 0.30ला शोधूया. सो हा माझ्याकडे अँटीलॉगचा टेबल आहे आणि मी 0.30ला शोधतोय. ठीक आहे, कशामध्ये 1मध्ये. सो हा पहिला 0चा आणि दुसरा 1चा. किती लिहिलेला आहे रे, 2,000. लिहूया मग 2,000. आणि मीन डिफरन्स कुठे जायचा आहे 8मध्ये. चला बघा बरं, हा आहे 8चा कॉलम आहे मीन डिफरन्सचा, आणि हा 0.30ला पुढे 8पर्यंत न्या. काय आलेला आहे नंबर, हा आहे 4. दिसतोय का तुम्हाला, 4 आहे, बरोबर आहे. मग मी काय करणार, याच 4ला इथे ॲड करून घेणार. सो काय आला नंबर 2004. 2004 लिहून टाका, 2004. आता अँटीलॉगची शेवटची स्टेप पण महत्त्वाची काय आहे की 2 जो माझा पहिला डिजिट आहे त्याच्यानंतर दिला मी डेसिमल पॉईंट इंटू 10चा पॉवर. 10चा पॉवर काय घ्यायचा, ज्याचा मी अँटीलॉग काढलं त्याचं कॅरेक्टरिस्टिक किती होतं 2 बार, म्हणून इथे लिहिणार मी -2. ठीक आहे, सो आता -2 नाहीच पाहिजे असेल तर मग मी काय करून घेणार, तिथे +2 आणण्यासाठी डेसिमलला लेफ्टला शिफ्ट करून घेणार. सो 0.002,004. दिस इज माय फायनल नंबर. ओके, चला आपण नेक्स्ट नंबर घेऊया 3 bar.9619. ओके, चला याचा काय काढायचं आहे रे, मला अँटीलॉग काढायचं आहे. मग कसा काढणार अँटीलॉग, पहिले मेंटिसा बघा काय दिलेला आहे, मेंटिसा 0.96. त्याला काय करा, सब कॉलम 1 आणि मीन डिफरन्सचा कॉलम 9मध्ये बघा. सो 0.96ला सब कॉलम 1मध्ये आधी शोधू. चला अँटीलॉगच्या टेबलमध्ये या. चालेल, सो 0.96ला 1मध्ये बघूया. सो दिस इज माय 0.96 आणि याला 1मध्ये बघितलं, किती आहे रे 9141. लिहून घेऊ 9141. ओके, 9141. आणि मीन डिफरन्स किती आहे रे 9. सो मीन डिफरन्स 9मध्ये जा.
हा बघा 9चा मीन डिफरन्सचा कॉलम आहे तुमच्याकडे. त्याच्यामध्ये जा बरं. 96च्या पुढे किती लिहिलं आहे? 0.96च्या पुढे 19 किती दिलं आहे? 19. तो हे 19 इथे ॲड करून टाकू. चलो, सो +1 9 किती होईल? 9160 हे की नाही. आता हे जे 9160 आहे तुम्हाला लिहायचं आहे 9160 आणि मग नेक्स्ट स्टेप काय आहे? पहिल्या डिजिट नंतर डेसिमल पॉईंट इंटू 10चा पॉवर किती आहे कॅरेक्टरिस्टिक्स? 3 बार म्हणून -3. ओके, चला अजून एक छोटासा नंबर घेऊ. सपोज मला अँटीलॉग काढायचं आहे 0.5836चा. ठीक आहे, चला काय करा, मेंटीचा बघा काय आहे 0.58 कशामध्ये शोधणार? 3 आणि 6मध्ये. घ्या बरं. 0.58ला मी घेतलं 3मध्ये आणि मीन डिफरन्स शोधणार 6मध्ये. चला 0.58ला 3मध्ये बघूया. 0.58ला 3मध्ये. सो यस 0.58 त्याला कुठे बघायचं? 3मध्ये. किती आलं आहे? 3828 दिसतंय ना? 3828 लिहून घ्या. 3828. त्याच्यानंतर मीन डिफरन्स किती आहे? 6मध्ये बघायचं आहे. चला हा बघा 6चा मीन डिफरन्स. 6मध्ये मीन डिफरन्स शोधतो आहे आपण. किती दिलं आहे रे लिहून? 5 है ना. मग काय करा? 5 ॲड करा. मग हा होईल 3833 बरोबर. सो 3833 लिहिल्यानंतर पुढची स्टेप काय करायची? पहिल्या डिजिट नंतर डेसिमल पॉईंट इंटू 10⁻0 कारण कॅरेक्टरिस्टिक्स किती होता? 0. आता बघा कुठल्याही नंबरचा पॉवर जर 0 असेल तर ती संख्या काय असते? 1. म्हणजे 10⁻0 सुद्धा लिहायची गरज नाही. म्हणजे आपला जो फायनल नंबर आहे तो काय आहे? आवर फायनल नंबर इज 3.833. दिस इज द अँटीलॉग. ओके, सो आय होप की तुम्हाला या 2-3 नंबरवरनं अँटीलॉग कसं काढायचं ते कळलेलं असेल. चालेल, ठीक आहे.